बातमी शिर्डीत नाही। गॅस टंचाईची शक्यता लक्षात घेऊन शिर्डीमधील साईबाबा संस्थाननं प्रसादालयाच्या व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल केलेत। दररोज हजारो भाविकांना भोजन देणाऱ्या साई प्रसादालयाच्या मेनूमध्ये बदल करण्यात आलाय। प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या बुंदी लाडूवर काही निर्बंध घालण्यात आलेत। आता साई दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला केवळ एकच बुंदीचा लाडू प्रसादाचं पॅकेट दिलं जाईल। आगामी श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे। त्यामुळे सर्व भाविकांना प्रसाद मिळावा आणि गॅसचा वापर कमी व्हावा यासाठी साई संस्थान प्रशासनानं ही खबरदारी घेतली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। आखाती देशातील युद्धाचा परिणाम थेट शिर्डीतल्या साईबाबा मंदिरातील प्रसादावर होताना दिसून येतोय। साईबाबा संस्थांच्या वतीनं शिर्डीला दर्शनासाठी येणारे जे भाविक आहेत त्यांना बुंदी लाडूचा प्रसाद या ठिकाणी दिला जातो। 30 रुपयाचं हे बुंदी लाडूचं जे पॅकेट आहे यामध्ये 2 लाडू असतात। महत्त्वाचं म्हणजे आता सध्या या ठिकाणी एक सूचना चिटकवण्यात आलेली आहे, त्यावर स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की गॅस टंचाईचं संकट लक्षात घेता प्रत्येक साई भक्ताला केवळ एक लाडूचं पॅकेट या ठिकाणी दिलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी साई भक्तांना हवे तितके लाडूचे पॅकेट जे आहेत ते दिले जात होते। शिर्डीला साईबाबांचं दर्शन करण्यासाठी जे भाविक येतात घरी जाताना मोठ्या प्रमाणावर आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईक आणि मित्रांना या ठिकाणून साईबाबांचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूचं पॅकेट जे आहे ते घेऊन जातात। तर पूर्वी हे मोठ्या प्रमाणात दिले जात होते, मात्र आता तुर्तास LPG गॅसची टंचाई लक्षात घेऊन हा निर्णय जो आहे तो साईबाबा संस्थांच्या वतीनं घेण्यात हा महत्त्वाचा निर्णय गेला। आणखीन यात महत्त्वाचं म्हटलं तर साईबाबा प्रसादालयात आता 2 भाजीऐवजी 1 भाजी दिली जाणार आहे। त्याचबरोबर मसाले भात दिला जाणार असल्याचं देखील सांगितलं जातंय। कुठे ना कुठे आता मेनूमध्ये देखील बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर साईबाबांचा जो बुंदी लाडूचा प्रसाद आहे जो भक्तांना अतिशय प्रिय असतो त्याच्यावर देखील टाच आल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत एक बुंदीचा लाडूचा प्रकार एका भाविकाला एकाच बुंदीचं लाडूचं पॅकेट जे आहे ते या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।